नमस्कार शिक्षक बांधवांनो. पहा, आपला जो यूट्यूब चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु, या चॅनलवरती प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण असे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण त्या ठिकाणी टाकत असतो. असंच एक महत्त्वाचं जे परिपत्रक आहे बदल्यासंबंधी ते आलेलं आहे. तत्काळ कालमर्यादा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्या शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना या ठिकाणी हे पत्र काढलेलं आहे की प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन 2025 बाबत पहा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी 18/6/2024चं जे पत्र आहे, त्यानंतर विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्राली लिमिटेड पुणे यांच्याकडील दिनांक 20/6/2025 रोजीचा प्राप्त ईमेल याद्वारे या ठिकाणी काय पत्र आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने शासन बदल्याबाबत सकारात्मक आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत सुधारित धोरण शासन निर्णय दिनांक 18/6/2024 अन्वये निश्चित करण्यात आलेला आहे. पहा, म्हणजे जिल्हा परिषदेतील जे शिक्षक कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्या संवर्गनीय आहे जिल्हांतर्गत बदल्याबाबतचं जे सुधारित धोरण आहे ते 18 जून 2024च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर झालेलं आहे. यानुसार वरील संदर्भ क्रमांक 2 अन्वये सोबत प्रमाणे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यामार्फत ईमेलद्वारे यादी प्राप्त झालेली आहे. सदर यादीमध्ये सेवानिवृत्तीसाठी 1 वर्ष असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. पहा, म्हणजेच या ठिकाणी ज्या कंपनीला ही जी बदली प्रक्रिया दिली होती या कंपनीने त्या ठिकाणी ईमेलद्वारे एक यादी पाठवली आहे. या यादीमध्ये सेवानिवृत्तीसाठी 1 वर्ष वय असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता त्यांना काय सांगण्यात आलेले आहे तर प्रकरणी संबंधित प्राथमिक शिक्षकांचे हमीपत्रे भरून पाठवण्याबाबत कळवण्यात आलेले आहे. पहा, म्हणजे हे जे 1 वर्ष ज्यांना या ठिकाणी सेवानिवृत्तीसाठी राहिलेलं आहे त्या शिक्षकाकडून हमीपत्र भरून घ्यायचं आहे आणि यामध्ये सोबत प्रमाणे हमीपत्र नमुना देखील त्यांनी पाठवलेला आहे आणि या सोबतच्या यादीतील ज्या शिक्षकांना बदली नको आहे अथवा बदली हवी आहे अशा सर्व शिक्षकांकडून सोबतचे हमीपत्र भरून घ्यावे. पहा, म्हणजे ज्या शिक्षकांना सेवानिवृत्तीचं म्हणजे 1 वर्ष राहिलेलं आहे अशा सर्व शिक्षकांकडून या ठिकाणी हमीपत्र भरून घ्यायचं आहे. ज्यांना बदली आवश्यक आहे त्यांच्याकडून देखील आणि ज्यांना बदली आवश्यक नाही त्यांच्याकडून देखील, म्हणजे सर्व शिक्षकांकडून या ठिकाणी काय केलं जाणार आहे, हमीपत्र भरून घेतलं जाणार आहे आणि त्याचा नमुना देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. सदर हमीपत्र दिनांक 21/6/2025 रोजी सकाळी 11 पर्यंत या कार्यालयात सादर करण्याची दक्षता घ्यावी. पहा, म्हणजे या ठिकाणी 21/6/2025 पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयाला सादर करण्यासंबंधी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ज्या शिक्षकांचं निवृत्ती या ठिकाणी 1 वर्षामध्ये आहे अशा सर्व शिक्षकांना हे हमीपत्र भरून द्यावं लागणार आहे. त्यांना बदली आवश्यक असेल तर बदली संबंधित तसं आणि किंवा बदली आवश्यक नसेल तर तसं, म्हणजे अशा पद्धतीचं जे हमीपत्र आहे ते त्यांना कंपल्सरी त्या ठिकाणी द्यायचंच आहे. म्हणजेच या ठिकाणी ही जी आपली कंपनी आहे किंवा प्रशासन आहे हे प्रशासन देखील म्हणजे ग्रामविकास विभाग देखील बदल्याबाबत सकारात्मक असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या ह्या होतील असा या प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करायला आता या पत्रांमुळे त्या ठिकाणी एक थोडक्यात आपल्याला दिसून येतं आहे की 21/6/2025 रोजी सकाळी 11 पर्यंत या कार्यालयाला त्या ठिकाणी ते हमीपत्र भरून द्यायचं आहे. नंतर त्या ठिकाणी इतर संवर्ग E1च्या जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकतं अशा पद्धतीचं हे बोललं जातं आहे. म्हणजेच या ठिकाणी प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदलीबाबत या ठिकाणी शिक्षणाधिकारी यांनी सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्वांना या ठिकाणी हे पत्र टाकण्यात आलेलं आहे. त्यानुसार गट शिक्षणाधिकारीमार्फत या ठिकाणी या सर्व शिक्षकांना ज्यांना 1 वर्ष सेवानिवृत्तीसाठी बाकी आहे या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि त्यानुसार 1 वर्ष बाकी असणाऱ्या सर्व शिक्षकांनी आपली जो हमीपत्र आहे ते हमीपत्र पंचायत समिती कार्यालयामध्ये
जमा करण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच कार्यालयाकडे त्या ठिकाणी सादर करायचं आहे. दिनांक आहे 21/6/2025 रोजी सकाळी 11पर्यंतच त्या ठिकाणी हे हमीपत्र जमा करून द्यायचं असल्याबाबतचं तात्काळ या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी ग्रामविकास विभागामार्फत बदली प्रक्रियाबाबत सकारात्मक पाऊल त्या ठिकाणी उचललं जात असल्याचं दिसून येत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करत असतो. धन्यवाद.